नमस्कार. आज आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ आहे तो 4 टक्स ब्लाउज कटिंग आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी प्रिन्सेस, कटोरी आणि टोपीचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्ही बघू शकताय. तर आजचा आहे तो 4 टक्सचा ब्लाउज होणार आहे. तर त्याची उंची आहे ते 14ची आणि कसं कटिंग घ्यायचं, कसं माप घ्यायचं तेही सांगणार आहे मी. तर आता ब्लाउजचं माप घेताना ही मापाचा ब्लाउज आहे, जुना ब्लाउज आहे. तर जुना ब्लाउज जो व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे आपल्याला, कुठेही घडी नाही पडली पाहिजे. तर शोल्डर पासून माप घ्यायचंय आपल्याला पहिल्यांदा, जर नवीन कोणी शिकत असेल तर. ह्याची उंची आहे ते 14.5. नंतर छाती मोजायची आपल्याला. छाती आपल्याला इथून मोजायची आहे, काकेतून ते हुकाच्या पट्टीपर्यंत. 9 आहे. 9 चौक 36 म्हणजे 9चा छातीचा 4था भाग घ्यायचा आहे. आणि नंतर कमर मोजायचे. कमर आहे ते 30 आहे. तर ह्याची लॉंग बाही आहे, तर मला ह्याची शॉर्ट बाही करायची आहे. तर मी माप लिहून घेतलेलं आहे शॉर्ट बाहीचं. शॉर्ट बाही कितीची करायची आहे, कुठवर आहे, ही लॉंग बाही 10ची आहे. तर मला आता त्यांना शॉर्ट शिवायचे आहे, तर इथं 5ची बाही घ्यायची आहे. तर ह्याचे एकाच मापाचे माझ्याकडे 3 ब्लाउज आहेत. तर तिन्ही सेम कटिंग करायचंय. तिघांचेही मी अस्तर घेऊन आलेले. तर हे साडीतले पीस कापलेले आहेत, काठपदरच्या सर्व साड्या आहेत या तिन्ही पण. आणि तिघांचे अस्तर घेऊन आलेले. हे 90 सेंटीमीटर मी अस्तर आणलेले आहेत, कारण शॉर्ट बाही करायचे त्यामुळे मी 90 सेंटीमीटर आणलेले आहे. जर लॉंग बाही करायची असेल तर 1 मीटर आणायचे. तुम्ही हे 1 मीटर आणत जावा. तर आता एकावर एक अस्तर ठेवून नेहमीप्रमाणे आपलं कटिंग करायचंय. ते पण एकाच मापाचे ब्लाउज असेल तर एकावर एक कटिंग ठेवायचे. शक्यतो वेगवेगळी माप असली तर नाही ठेवायचं, कारण मग ब्लाउजची वाट लागेल सगळेच. तर एकावर एक असे 3 अस्तर मी ठेवलेले आहेत, बघू शकताय. जर कटोरी शिवायची असेल तर किनारीला किनारी लावायचे. आपल्याला 4 टक्स शिवायचं आहे, तर 4 टक्सच्या छातीच्या हिशोबाने आपल्याला घडी घालायची आहे. तर बघू शकताय तुम्ही, तुमच्याकडे असे 4-5 ब्लाउज आले तर एकाच मापाचे तुम्ही असे शिवू शकताय. तर छाती आपली 36 आहे. तर 9 चौक 36 प्लस 2 इंच सोडायचे. 9-10 म्हणजे 11ची घडी घ्यायची. थोडस अर्धा इंच जास्त झालेलं आहे. तर पाठीमागे हे सरकवून घ्यायचंय कापड. बरोबर 11चीच घडी घ्यायची. तर आता उंची घ्यायची आपल्याला पहिल्यांदा. ब्लाउजची उंची ब्लाउजची उंची 14.5 प्लस 15.5 येणार आहे. मागच्या भागाला 1 इंच वाढवायचा आहे. मुंडा आपला 5.5. ह्या मापान जर ब्लाउज तुम्ही कटिंग केला तर अजिबात ब्लाउज बिघडणार नाही, याची पूर्ण गॅरंटी मी देते. तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. इथून इथं पण 5.5. आता इथे छातीचा 4था भाग घ्यायचा आहे. 9 चौक 36. मागचा भाग बाजूला फक्त 1.5 इंच ठेवायचा आहे फिटिंग साठी. तर आता याला मार्क करून घेते. तर हा आपला झाला पाठीमागचा भाग. आता पुढचा भाग असा सेम काढायचा आहे. तर आता पाठीमागच्या भागाला 2 इंच वाढवायचं आहे, कारण 4 टक्स ब्लाउज शिवताना 2 इंच वाढवायचं आहे. कारण आपल्याला टक्स मारताना पाव इंच त्याच्यामध्ये पाव इंच घेताना शिलाईमध्ये 1 इंच वाढले जाते. त्याच्यामुळे 2 इंच पुढच्या भागाला कटिंग करायचं आहे, कारण पाठीमागं 1 इंच आणि पुढं 2 इंच हे ध्यानात ठेवायचं आहे. 14.5, 15.5 आणि 16.5. मुंडा 5.5 वर.
सेम तसंच कटिंग आहे पुढं पण. 10 मिनिटात ब्लाउज कटिंग करू शकते आपण. इथे पण छातीचा 4था भाग घ्यायचा आहे. 9 चौक 36 प्लस पुढच्या भागाला 2 इंच ठेवायचं आहे. हे पट्टीने पण तुम्ही लाईन मारू शकताय, जर हाताने जर आपल्याला जमत नसेल तर. आता योगपट्टी पण याच्यामध्येच काढायची आहे, तर आपल्याला योगपट्टी या बाजूने काढायची आहे. एका साईडनं 2.5 इंच घ्यायचंय, म्हणजे बटन पट्टी साईड नाही ना, फिटिंगच्या साईडनं 2.5 इंच, आणि जिथून हुक लावतो, हुक बटन करतो ना, तिथून 3.5 इंच घ्यायचंय. ही आपली योगपट्टी इथं 4 टक्स. आणि आता पुढचा गळा ठेवायचा आहे, तर पुढचा गळा आहे तो 5.5 आहे. तर वरती मी 2 इंच घेतलेला आहे, खाली आपलं 5.5 तुमचा किंवा 5.5-6 असेल तरी त्या हिशोबाने घ्यायचंय आपला पुढचा गळा कसा आहे तसं. तर माझा इथं 5.5 आहे. याच्यात तुम्ही कोणताही आकार देऊ शकताय. आणि आता मुंड्याचा आकार द्यायचा आहे. पुढील भागाला 1.25 इंच, मागील भागाला 1.5 इंच. तर हे आपलं 4 टक्सचं कटिंग आहे. तर आता मी कटिंग करून घेते. कटिंग करताना पण ध्यानात ठेवायचं की आपल्या शोल्डर पासूनच कटिंग करायचंय. तिथून मधून कैची टाकायची. तर हा पुढचा भाग झालेला आहे. योगपट्टीचं पण वेगवेगळे काढून घ्यायचे. तर आता हा पाठीमागचा भाग आहे. तर आता बाहीचं कटिंग कसं करायचं, एकदम सोपी पद्धत आहे बाहीचं कटिंग पण. बघू शकताय, हे पूर्ण असं हे घ्यायचं, पसरून घ्यायचं आपल्याला कापड आहे ते. नंतर एक फोल्ड मारायचा,